नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सवाजी किळसकर. मित्रांनो, कुठल्याही देशात तुम्ही विरोधी पक्ष नेता बघितला असाल. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असे ते राज्यकारभार चालवत असतात. आता सत्ताधाऱ्यांना विरोध करणे हा विरोधी पक्ष नेत्याचा अधिकार आहे, पण तो अधिकार वापरताना त्यांनी विरोधाला विरोध करायचा नसतो. तर मुद्द्यांवरती, महत्त्वाच्या मुद्द्यांवरती, त्या देशांच्या मुद्द्यांवरती, त्या जनतेच्या मुद्द्यांवरती आपली मतं मांडायची असतात, आपले विचार मांडायचे असतात, आपलं वक्तव्य करायचं असते. आणि हे करत असताना आपल्या देशाची इज्जत सुद्धा सांभाळायची असते. आपल्या देशाची इज्जत वेशीवर टाकायची नसते. पण भारतामध्ये असा एक विरोधी पक्षनेता तुम्हाला पाहायला मिळतो. LOP, संसदेमध्ये त्याला LOP इंग्रजीमध्ये लीडर ऑफ अपोजिशन. आता तो अपोजिशन जेवढे आहेत, विरोधी पक्ष जेवढे आहेत, त्या विरोधी पक्षांचा हा नेता आणि त्या पक्षांचं नेतृत्व करणारी व्यक्ती पंतप्रधान. आपल्या देशात एक पंतप्रधान आहेत संविधानाप्रमाणे. मग पंतप्रधान या पदानंतर विरोधी पक्ष नेत्याला तो एक मान सन्मान आहे. पण तो मान सन्मान घेतल्यानंतर, मिळवल्यानंतर, जसं पंतप्रधान आपल्या त्या पदाचं इज्जत ठेवतो, त्या पदावर आरूढ झाल्यानंतर त्याचा मान सन्मान ठेवतो आणि देशाची सुद्धा इज्जत ठेवतो, देशाची सुद्धा मान सन्मान ठेवतो, तसाच विरोधी पक्ष नेता सुद्धा त्या आपल्या पदाचं मान सन्मान ठेवतो आणि त्या देशाची सुद्धा इज्जत ठेवतो. मित्रांनो, हे राहुल गांधी आपल्या देशाला इतक्या वेळा त्यांनी बेइज्जत केलं आहे, अगदी देशात राहून आणि परदेशात जाऊन सुद्धा. म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही पाहिलंच असाल गेल्या 14 वर्षात ह्या व्यक्तींनी जी काही वक्तव्य केली, आपले विचार मांडले, आपल्या अकलेची तारी तोडले, हे पाहता तुमच्या लक्षात आलंच असेल. बेछूट, बेलगाम, त्याला कुठलाही बेस नाही, बेसलेस अशी वक्तव्य. जर तुम्ही एखादा आरोप लावताय, त्या आरोपाला तुमच्याकडे पुरावे हवेत, ते तुम्ही पुरावे देत नाही, फक्त आरोप लावायचा आणि निघून जायचं. बऱ्याच वेळा ते आरोप तुम्ही ऐकलेच असतील. आता नुकतेच झालेले आरोप म्हणजे आपला एक संवैधानिक संस्थेवरती त्यांनी केलेला आरोप म्हणजे कोण? निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाला त्यांनी चोर म्हटलं, आयुक्तांना त्यांनी चोर म्हटलं. म्हणजे बघा कुठल्या थरापर्यंत गेले. एकही आरोप त्यांनी पुरावा देऊ शकले नाही. आताच ट्रम्प दात्यांनी भारताला डेड इकॉनॉमी म्हणून त्याचा उल्लेख केला होता. त्यावेळी हे संसदेच्या बाहेर येऊन त्या ट्रम्प तात्यांचं समर्थन करतायत आणि भारताला डेड इकॉनॉमी म्हणून संबोधन करतायत. आता ट्रम्प तात्याच्या मागे त्यांचं काय राजकारण आहे ते त्यांना माहिती. पण भारताला आपण डेड इकॉनॉमी म्हणून आपण भारताची, आपल्या राष्ट्राची इज्जत चव्हाट्यावर मांडतोय. माझा सरळ साधा प्रश्न आहे, ट्रम्प तात्यांनी जर डेड इकॉनॉमी म्हटलं तर ट्रम्प तात्यांनी भारताबरोबर का व्यापार करावेत, का व्यवहार करावेत? हा सरळ साधा प्रश्न आहे. डेड इकॉनॉमी असलेल्या देशाबरोबर करेल का? कोण? नाही करणार. मग डेड इकॉनॉमी आहे का भारताची? तर नाही आहे. ही सरळ साधी गोष्ट आहे, सामान्य माणसालाही कळते. पण ते राहुल खान, आता या राहुल गांधी आणि खान दोघं सारखेच आहेत. ते यांना काय करायचं आहे आणि काय बोलायचं आहे त्याचे तारतम्य नाही. मर्यादा सोडून बेलगाम, बेछूट वक्तव्य करायचे. आता बोलायला गेलं तर भरपूर काही आहे. पण आता नुकतंच AI समिट झालं. त्या AI समिटवरती त्यांनी जे काय वक्तव्य केलं, आता नुकतंच केलेलं वक्तव्य, ते काय म्हणतायत, कोणाचं समर्थन करतायत? आपल्या युवक काँग्रेसच्या नेत्यांचं. त्यांनी जो नंगानाच केला ना तिथे जाऊन AI समिटमध्ये, त्यावेळेला देशी विदेशीचे तिथे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, उद्योजक तिथे उपस्थित होते. अशा वेळेला तिथे त्यांनी नंगानाच केला आणि त्या नंगानाचाचं त्यांनी समर्थन केलं. एखादी व्यक्ती बोलू शकली असती की त्यांनी आपल्या अकलेचा वापर केला, आपल्या स्तरावर तो निर्णय घेतला. पण इथे त्यांनी समर्थन केलं. आणि हे समर्थन करताना त्यांनी काय बोलले आता हे राहुल खान काय म्हणाला, कसं काय त्या AI समिटचा बोजबारा वाजवला. ऐका तुम्ही जरा, मग आपण चर्चा करू. ऐका, त्यांच्याच मुखातून ऐका त्या AI समिटबद्दल त्याचं काय मत आहे ते. यहाँ पे अभी जो समिट हुआ था, सुना आपने? हाँ, कर दिया काम यूथ कांग्रेस वालों ने. ऐकलत का मित्रांनो? गौरवशाली तो वेळ होता, गौरवशाली तो इतिहास घडणार होता. आणि अशा काळामध्ये त्यांनी हा नंगानाच करून त्या AI समिटवरती गालबोट लावलं होतं. लक्षात आलं का? त्या AI समिटवरती गालबोट लावलं होतं. इज्जत वेशीवर टाकली होती देशात विदेशामध्ये. आणि त्याचं समर्थन ही व्यक्ती करते. आता त्यांची धुलाई झालेली होती, त्या युवक काँग्रेसच्या नेत्यांची धुलाई झाली होती, तीही पहा.
पहिलीत का मित्रांनो, ती धुलाई झाली, यथेच्छ धुलाई झाली लाथाबुक्क्याने. त्यांचा यथेच्छ समाचार घेतला. आणि तो समाचार घेणारे कोण? तर सामान्य व्यक्ती. अगदी तिथला तो साफसफाई कामगार सुद्धा असो किंवा तिथला एखादा शिपाई असो, कोणी असो, ते तुम्ही बघा ना तुमच्या प्रत्यक्ष डोळ्याने, किंवा तिथे कार्य जे उपस्थित होते त्या समिटला असे सामान्य नागरिक या सर्वांनी यथेच्छ धुलाई केली. आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा ही व्यक्ती सुधारत नाहीये. लोकांनी तो उद्रेक दाखवला, त्या नंगा नाचाचा उद्रेक दाखवला, त्यांना यथेच्छ त्यांची धुलाई केली. एवढा झाल्यानंतर सुद्धा ह्या व्यक्तीला लाज शरम काही नाहीये. हलकटपणाचा एक कहर आहे मित्र. म्हणजे बघा, LOP त्याला एक मान सन्मान आहे. मित्रांनो, देश विदेशामध्ये तुम्ही LOP बघताय. आताच नुकतंच इस्रायल यांच्या विरोधी पक्षनेत्यांनी काय वक्तव्य केलीत? आपल्या देशाच्या विरोधात वक्तव्य केलीत का? त्यांचं आपल्या सरकारशी काही लेणं देणं असेल, विरोध असेल, पण त्यांनी ज्यावेळी देशाचा विषय येतो त्यावेळी त्यांनी त्याचा विरोध नाही केला, त्यांचं समर्थन केलं. आम्ही देशासोबत आहोत. खुद्द अमेरिकेमध्ये सुद्धा ट्रम्प तात्यांना न मानणारे लोक सुद्धा आहेत, पण तिथे ना नागरिकांनी त्याचा विरोध केला, आता या युद्धामध्ये ना तिथल्या विरोधी पक्षाने विरोध केला. पण हे जर ह्या भारतामध्ये हा जो प्रसंग आहे भारतावरती आला असता, या इराकच्या विरोधात जर भारत असता, भारताने युद्ध छेडलं असतं, तर हेच विरोधक कुठल्या थराला गेले असतील. सिंदूर ऑपरेशनमध्ये तुम्ही बघितलं काय त्यांनी कुठल्या थराला ते गेले ते. म्हणजे विचार करा, हे विरोधक आणि हे LOP. आता ह्या व्यक्तीला LOP म्हणायचं का? तुम्हाला काय वाटते मित्रांनो? म्हणजे किती खालच्या थराला. अनर्गलर बोलायचं, मर्यादा सोडून बोलायचं, कुठलेही पुरावे द्यायचे नाहीत, फक्त बोलायचं. आता ह्याला कुठेतरी रोखणं आवश्यक आहे. कारण ह्या व्यक्तीमुळे पुऱ्या देशाची इज्जत चव्हाट्यावर मांडली जाते, इज्जत उचलली जाते. आता तुम्ही ठरवा, त्यांचं समर्थन करणारे जे आहेत ना, मग ते सामान्य नागरिक असो, त्यांचे कार्यकर्ते असो, नेते असो, कोणी असो, त्यांनी सुद्धा विचार करावा. त्यांना जर या देशाबद्दल मान सन्मान असेल, इज्जत असेल, राष्ट्र अभिमान असेल, तर त्यांनी विचार करावा, अशा या व्यक्तीला आपला नेता म्हणून निवडायचा का? या व्यक्तीचं समर्थन करायचं का? तुम्ही ठरवा. आता किती खालच्या पातळीला ही व्यक्ती गेलेली आहे. म्हणजे बघा, त्या समिटमध्ये जे काय घडलं, जो नंगानाच झाला, त्याच्यानंतर ते चुटकुले घेत आहेत, त्याच्यावरती मजाक करतायत, मस्करी करतायत. आणि त्याची देहबोली बघा, त्या व्यक्तीची कुच्चित हास्य त्यांचं बघा, ते गलिच्छ हास्य, विकृत हास्य. आणि तुमच्या लक्षात येईल किती थर्ड क्लास व्यक्ती आहे, किती हलकट आहे, किती नालायक आहे, नीच आहे. हे शब्द वापरलेत ना जे मी, त्या शब्दांचा सुद्धा अपमान आहे या व्यक्तीचं नाव घेणं. म्हणजे हे जे काही मी शब्द वापरले त्या शब्दांचा सुद्धा अपमान आहे. या व्यक्तीचं नाव त्यांच्या पुढे त्या व्यक्तीला हे विशेषण, हे संबोधन करणं म्हणजे एवढ्या खालच्या पातळीची व्यक्ती आहे. तुम्हाला काय वाटते मित्र? तुम्ही त्याचं समर्थन करताय का? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. या राष्ट्राचं समर्थन करतायत की अशा या व्यक्तीचं समर्थन करताय? तुम्ही ठरवा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.